नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीत राज्यात घवघवीत यश मिळूनही सत्ता स्थापनेसाठी आवश्यक स्पष्ट बहुमताचा 145 आमदारांचा जादुई आकडा भाजपला गाठताना आल्यानं आता भाजप कुणासोबत आघाडी करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपचे राजकीय निरीक्षक सोमवारी मुंबईत दाखल होत असून मुख्यमंत्री पदासाठी कोणाची निवड करायची याबद्दल भाजप आमदारांचा कौल घेण्यात येणार आहे. सर्व पक्षांचे बलाबल आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणं ही राजकीय आत्महत्या ठरण्याची शक्यता लक्षात घेता भाजपलाही शिवसेनेला सोबत घेण्याशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेनेचा पाठिंबा घेण्याबद्दल भाजप काहीही जाहीरपणे बोलला नसला तरी सोमवारी राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपला सत्ता स्थापनेसाठी बाहेरून बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी दाखवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची सोमवारी दुपारी बैठक बोलवली आहे. शिवसेनेनेही आपल्या आमदारांची सोमवारीच बैठक घेण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीने देऊ केलेल्या बिनशर्त पाठिंबा आणि शिवसेनेनं पाठिंब्याचे संकेत देऊनही भाजपने मात्र त्यावर लगेचच कोणतीही भूमिका घेणं टाळलं असून अगोदर राज्याचं नेतृत्व कोण करणार याची निवड करू आणि त्यानंतरच कुणाचा पाठिंबा घ्यायचा याबाबतचा निर्णय घेऊ असं भाजपनं स्पष्ट केलं आहे. भाजपनं 122 जागांवर विजय मिळवत राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे भाजपचंच नेतृत्वात सरकार स्थापलं जाईल असं स्पष्ट झालं आहे. सध्या तरी कोणाचा पाठिंबा घ्यावा याबाबत भाजपनं कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर करण्याचं टाळत शिवसेनेवर दबाव ठेवण्याची भूमिका ठेवली आहे. राज्यात सरकारचं नेतृत्व कोण करणार याला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं प्राधान्य दिलं असून त्यानंतरच सत्ता स्थापनेसाठी कोणाची मदत घ्यायची याबाबत विचार केला जाणार असल्याची माहिती भाजप नेते जे.पी. नड्डा यांनी दिली. यासाठी राज्यात उद्या सोमवारी राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा हे भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार असून प्रदेश भाजपच्या नेत्यांची मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत चर्चा केल्यानंतर ते संसदीय मंडळाला अहवाल सादर करतील. शहरावर 3 दशके अधिराज्य गाजवणाऱ्या सुरेश जैन यांचा पराभव करताना जळगावकरांनी आपला नवा नेता म्हणून सुरेश भोळे यांची निवड केली. जैन यांना अख्खे जळगावकर सुरेश दादा नावाने संबोधतात, तर भोळे यांची ओळख राजू मुंबई या नावाने आहे. त्यामुळे शहरवासियांनी सुरेश नावातले साम्य कायम ठेवून केवळ दादा वजी नावाची निवड केली. मात्र या 2 अक्षरांमध्येही शहरातील राजकीय क्षितिजावर नवे पर्व सुरू झाले आहे. सुरेश जैन यांच्या प्रभावामागे केवळ घरकुल घोटाळा हेच एकमेव कारण नसून जनतेची बदलाची मानसिकता, नवमतदारांची निर्णायक भूमिका व मोदी इफेक्ट अशी ही कारणे आहेत. भाजपचे सुरेश भोळे यांना 88,363 तर सुरेश जैन यांना 46,049 मते मिळाली. दोघांमधील मतांचा फरक तब्बल 42,314 एवढा राहिला. एकेकाळी प्रचंड मताधिक्याने विरोधकांना धूळ जाणाऱ्या जैनांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील अखेरच्या निवडणुकीत पराभव पाहण्याची वेळ आली. सन 1980 पासून विधानसभेत जळगावचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार सुरेश जैन यांनी सत्ता असतानाही शहराचा विकास केला नसल्याची ओरड कायम होती. मतदारांना गृहीत धरून पालिकेत लागलेली करवाढ व मूलभूत सुविधांच्या वाढवामुळे बदलाची मानसिकता होतीच. त्यातूनच नवीन चेहऱ्याला संधी देण्याची मानसिकता निर्माण झाली होती. 86,000 नवमतदार निर्णायक ठरले. तरुणांचा विकासाकडे असलेला ओढा, बेरोजगारीचे वाढलेले प्रमाण, नोकरीसाठी होणारी भटकंती व त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवलेल्या विजनमुळे मानसिकता बदलली होती. त्यातून तरुण मतदारांनी जैनांच्या विरोधाच्या पारड्यात टाकलेली मतं पराभवास कारणीभूत ठरली. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच प्रचार सभांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी विकासाची भूमिका मांडली. पूर्ण बहुमत दिल्यास निर्णय घेताना अडचणी येत नसल्याचं त्यांनी 100 दिवसात दाखवून दिलं. त्यात विधानसभा निवडणुकीसाठीही मोदींनी स्थानिक प्रश्नांना दिलेल्या महत्त्वामुळे मतदारांवर मोदींचा प्रभाव राहिला व त्यातून मतदाराचा टक्का वाढला. सुरेश जैन यांच्याविषयी शहरवासियांमध्ये अद्यापही सहानुभूती आहे. मात्र निवडून दिले आणि त्यांना जामीन मिळाला नाही तर शहराच्या विकासाचं काय असा प्रश्न कायम होता. त्यातच नागरिकांची त्यांची नाळही तुटलेली होती. एकेकाळी पाठीशी उभ्या राहणाऱ्या नेत्याला भेटणंही दुरापास्त झाल्यानं मतदारांवर विपरीत परिणाम झाला. हरियाणामध्ये पहिल्यांदाच भाजप एक हाती सत्ता स्थापन करणार आहे. एकट्याच्या जोरावर भाजपनं काँग्रेस आणि INLDच्या सर्व आकांक्षावर पाणी फिरलं असल्याचं चित्र आहे. हरियाणात झालेल्या या परिवर्तनाच्या लाटेत काँग्रेसचा पूर्ण सुपडं साफ झाला आहे. तर INLDचे देखील सत्तेत येण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता भाजपला हरियाणात मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित करायचं आहे. 90 संसदीय विधानसभेत 2005 मध्ये 2 आणि 2009 मध्ये केवळ 4 जागा जिंकणाऱ्या भाजपनं यावेळी 47 जागांवर विजय मिळवला. या पाठीमागे मोदींची लाट असल्याचं म्हटलं जाऊ शकतं. तर याआधी RSSचा भाजपला आधार मिळाला असता तर 2005 आणि 2009च्या निवडणुकांमध्ये असंच काही चित्र दिसलं असतं.
ILADच्या नेत्यांवर शिक्षक भरतीत घोटाळा केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानं जेलची हवा खावी लागली, तर काँग्रेसवर विकासाचा भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला। रॉबर्ट वाड्रावर DLFच्या जमीन सौद्यात अनियमिततेचे आरोप करण्यात आले। IAS अधिकारी अशोक खेमका आणि प्रदीप कासने यांनी सतत सरकारवर आरोप केले। याच कारणामुळे काँग्रेस समोर विश्वसनीयता टिकून ठेवण्याचं संकट उभं राहिलं। यास तयार झालेल्या परिस्थितीचा मोदींनी फायदा उचलला। त्यांनी राज्यातील प्रत्येक वर्गातील लोकांना आपल्या सोबत जोडण्याचा प्रयत्न केला। याचे एक उदाहरण म्हणजे बिरेंद्र चौधरींना भाजप सोबत घेऊन जाट समुदायात एक घट्ट पकड निर्माण केली। मुंबई 125 किलोमीटर हा एक हॉरर सिनेमा असून मित्रांच्या भोवती ही गुंफलेली एक कथा आहे। हे पाचही मित्र कारण मुंबईला जातात। मुंबई 125 किलोमीटर अंतरावर असते तेव्हा रस्त्यात त्यांच्यासोबत अनेक विचित्र गोष्टी घडतात। ही एक रात्रीची कथा आहे। हॉलिवूडचे हॉरर सिनेमासारखाच हा देखील एक सिनेमा आहे। सिनेमात कोणतेच नाविन्य नाहीये। तिची कथा तेच दृश्य आपण इतर सिनेमात यापूर्वी पाहिलेले आहे। हेमंत मधुकरचं दिग्दर्शन खूपच कमकुवत असल्याचं दिसलं। सिनेमाच्या कथेवर दिग्दर्शनाचा काहीच वचक नाहीये असं चित्र दिसून आलं। कॅमेरा ऑन करून केवळ शॉट घेतले आणि कलाकारांना हवं तसा त्यांना अभिनय केला आणि झाला सिनेमा रिलीज। मुंबई 125 किलोमीटरची खूप कंटाळवाणी कथा आहे एवढंच सांगता येईल। अभिनयाविषयी न बोललेलेच बरं। कथाच कमकुवत असेल तर कलाकार काय करणार? सिनेमाचे अनेक दृश्य पाहून हसू येतं। वीणा मलिकनं बॉलिवूड पासून संन्यास घेऊन आपला संसार थाटला हे बरं झालं, कारण हा सिनेमा केल्यानंतर तिला इतर सिनेमांचे ऑफर मिळतील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे। इतर कलाकारांमध्ये विनीता प्रताप सिंह आणि रणवीर बोहरचा अभिनय चांगला आहे। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता B24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी नवी मुंबई। उद्या पुन्हा